हाय एव्हरीवन, दिस इज नमिता हियर. वेलकम बॅक टू माय न्यू अनदर मिनी ब्लॉग. तर आज सकाळची सुरुवात झाली होती सोयाबीन कबाबने. मी रात्री सोयाबीन भिजत घातलेले, कारण मला सकाळी सोयाबीनचे कबाब बनवायचे होते. आणि ही रेसिपी मी इंस्टाग्रामवरती स्क्रोल करता करता बघितली होती. तेव्हापासून मी 3 ते 4 वेळा ही रेसिपी बनवली आणि पहिल्यांदाच ही रेसिपी माझ्याकडून परफेक्ट बनली आहे. म्हणजे पहिली रेसिपी असेल. आणि ही रेसिपी खरंच खूप छान आहे. भरपूर असं प्रोटीन पण आहे यामध्ये, कारण मी नॉनव्हेज खात नाही. त्यामुळे मला प्रोटीनचा दुसरा कुठला सोर्स नाही पनीर आणि सोयाबीन व्यतिरिक्त. त्यामुळे मी वरच्यावर ही रेसिपी ट्राय करते आणि खूप छान बनते. सोबतच मी ग्रीन चटणी बनवली आहे. ग्रीन चटणीमध्ये मी कोथिंबीर आणि टोमॅटो वगैरे ॲड केली आहे, कारण ह्या चटणीसोबत सोयाबीनचे कबाब खरंच खूप छान लागतात. आणि हे कबाब एकदम आपण रेस्टॉरंटमध्ये जसे हराबरा कबाब खातो सेम त्याचीच टेस्ट आहे. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. आणि ह्यानंतर मला जायचं होतं आज किसानमध्ये, कारण माझ्या घरातल्या भाज्या आणि फळं संपत आलेली. मी मोस्टली किसान कनेक्शनमध्ये जाऊन भाज्या आणि फळं घेते. आणि जर तुम्ही सकाळी सकाळी जर गेलात तुम्हाला खूप फ्रेश अशा भाज्या भेटतात. म्हणून मी सकाळीच गेली किसानमध्ये. मला जी फळं हवी होती ती भेटली नाही, पपया वगैरे नव्हतं. मग मी आज पेरू आणि ऑरेंज वगैरे घेतलं. आणि त्यानंतर आज सानूला हवं होतं ॲव्होकाडो सँडविच, तिला उद्या टिफिनला हवं होतं. लास्ट टाइम मी झेप्टोवरून मागवलेलं, त्यावेळी मला एवढं चांगलं भेटलं नव्हतं, म्हणून मी ह्यावेळी किसानमधून घेतलं. बघू आता कसं निघतंय. आजसाठी एवढं. भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत फॉलो फॉर मोर. बाय बाय.